दरम्यान मंत्रिमंडळ विस्तारावरती नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। 28 वर्षाच्या शिवसेनेच्या या राजकीय प्रवासात बरेच वर्षानंतरच्या संघर्षानंतर ही संधी आलेली आहे आणि सर्व लोक मतदारसंघाचे आणि मी देखील आतुरतेने वाट पाहत आहे। कोणालाच या संदर्भामध्ये फोन आल्याची सूचना नाही आहे। तो योग्य वेळी योग्य फोन योग्य माणसाला येईल असं मला विश्वास आहे। ते आता जी यादीत बाहेर आली नाही त्या कोणाचं नाव आहे आणि कोणाचं नाही आहे सांगणं योग्य राहणार नाही। माननीय शिंदे साहेब हे गुणवत्तेवर विभागाचा विचार करून सिनियरिटीचा विचार करून योग्य उचित निर्णय घेतील असं मला विश्वास आहे। तुम्हाला काही फोन आलाय का? नाही, फोन वगैरे काय आला नाही। वेट अँड वॉच। तर काय वाटतंय यावेळेस नवीनांना संधी दिली जाईल असं देखील बोललं जातं? ठीक आहे, नवी जुनी सगळं घेऊनच होईल पुढे। तर काय अपेक्षा काय वाटतं यावेळेस संधी पुन्हा एकदा? संधी तर मिळेलच, मिळणारच। कारण की असं देखील चालू आहे की संग्राम साहेब आणि दुसरीकडे जिरवळ साहेब या दोघांमध्ये खरी तर रस्सीखेच पाहायला मिळते। काय मला माहिती ते जजमेंट देणारे आपले अजितदादा आहेत, बॉस आहेत, ते काय निर्णय घेतील ते सगळं मान्य करावं लागेल सगळ्यांना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।